हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील तत्पुरुष समास व त्याचे प्रकार हा भाग पाहणार आहोत. समासाचा पुढचा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे प्रमुख असते. जेव्हा सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असेल त्या समासास तत्पुरुष समास असे म्हणतात. जसे घरातला जावई याचा सामासिक शब्द होईल घर जावई. या सामासिक शब्दामध्ये जावई हा शब्द प्रमुख आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. पुढील पद आहे कमरेसाठी पट्टा. याचा सामासिक शब्द कंबरपट्टा असा होईल. या सामासिक शब्दामध्ये पट्टा हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढील पद आहे तोंडाने पाठ. याचा सामासिक शब्द तोंडपाठ असा होईल. या शब्दामध्ये पाठ हा दुसरा पद महत्त्वाचा आहे. पुढील पदे आहेत महान असा देव. याचा सामासिक शब्द महादेव असा होईल. यामध्ये देव हा दुसरा पद महत्त्वाचा आहे. पुढील पदे आहेत कांदे घालून केलेले पोहे. या पदांचा सामासिक शब्द कांदे पोहे असा होईल व या पदामध्ये पोहे हे दुसरे पद महत्त्वाचे आहे. म्हणून जेव्हा ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असेल अशा समासांना आपण तत्पुरुष समास असे म्हणू. जसे इथे या शब्दात जावई, पट्टा, पाठ, देव व पोहे ही दुसरी पदे महत्त्वाची आहेत. तसेच तत्पुरुष समासाचा विग्रह करताना आपल्याला विभक्ती प्रत्यय वापरावा लागतो. जसे इथे ला व ने हा विभक्ती प्रत्यय आला आहे. किंवा विग्रह करताना आपल्याला अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द घालावा लागतो. जसे इथे साठी, असा घालून केलेले हे शब्द आलेले आहेत. तत्पुरुष समासाची इथे काही उदाहरणे घेतलेली आहेत. जसे क्रीडांगण, ऋणमुक्त, गावरान, सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, गुणहीन, चौपट, देवपूजा, राजवाडा, विद्याभ्यास, स्वर्गवास, कलाकुशल, अमराई, पाणकोंबडा, गावदेवी, चोरभय. या सामासिक शब्दांचा विग्रह अनुक्रमे क्रीडेसाठी अंगण, ऋणातून मुक्त, गावासाठी रान, सेवेतून निवृत्त, गर्भातून श्रीमंत, गुणाने हीन, चारच्या पटीने, देवासाठी पूजा, राजाचा वाडा, विद्येसाठी अभ्यास, स्वर्गातील वास, कलेमध्ये कुशल, आंब्याची राई, पाण्यातील कोंबडा, गावाची देवी व चोराचे भय असे विग्रह तयार होतील. तत्पुरुष समासाचे कर्मधारय समास व द्विगु समास असे भाग पडतात. तत्पुरुष समासाचे हे दोन भाग असल्यामुळे या दोन्ही समासाचे दुसरे पद हे प्रमुख व महत्त्वाचे आहेत. तसेच या दोन्ही समासाचे पहिले पद विशेषण व दुसरे पद विशेष्य असते. आपण कर्मधारय समास पाहूया. कर्मधारय समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असणार आहे. पहिले पद विशेषण व दुसरे पद हे विशेष्य असणार आहे. विशेष्य म्हणजे नाम. दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय असा असणार आहे. जसे रक्तासारखे चंदन या शब्दांचा रक्तचंदन असा सामासिक शब्द तयार होईल. इथे रक्तचंदन या शब्दामध्ये चंदन कसे आहे, रक्तासारखे आहे, म्हणून इथे विशेषण व विशेष्य असा संबंध तयार झाला आहे. म्हणून हा समास कर्मधारय समास आहे. पुढील शब्द मुख हेच कमळ. या शब्दांचा सामासिक शब्द मुखकमल असा होईल. इथे मुख हे कमलासारखे आहे, म्हणून हे विशेषण व विशेष्य असा संबंध तयार झालेला आहे. म्हणून हा समास कर्मधारय समास झाला. पुढील पदे चंद्रासारखे मुख. या
शब्दांचा चंद्रमुख असा सामासिक शब्द तयार झाला. मुख कसे आहे तर चंद्रासारखे आहे, म्हणून इथे विशेषण व विशेष्य हा संबंध आला, म्हणून हा कर्मधारय समास झाला. पुढील शब्द निळा असा घन, या पदांचा घन नील असा सामासिक शब्द तयार होईल. घन या शब्दाचा अर्थ दाट व नीळ या शब्दाचा अर्थ निळ्या रंगाचा, म्हणून इथे दाट असा निळा रंग असा होतो, म्हणून इथे विशेषण व विशेष असा संबंध आला. पुढील पदे सिंहासारखा नर, याचा नरसिंह असा सामासिक शब्द तयार होईल. नर कसा आहे सिंहासारखा, विशेषण व विशेष असा संबंध झाला. पुढील शब्द मेघासारखा काळा, मेघश्याम असा सामासिक शब्द तयार होईल. काळा रंग कोणासारखा तर मेघासारखा, विशेषण व विशेष असा संबंध आला इथे. या सामासिक शब्दामध्ये चंदन, कमल, मुख, नील, सिंह व श्याम हे दुसरे पद महत्त्वाचे आहे. तसेच या सामासिक शब्दामध्ये पहिले पद विशेषण व दुसरे पद विशेष्य आहे. जसे रक्तचंदन या सामासिक शब्दामध्ये रक्त हे विशेषण व चंदन हे विशेष्य आहे, म्हणून जेव्हा सामासिक शब्दामधील पहिले पद विशेषण व दुसरे पद हे विशेष्य असेल व दुसरे पद महत्त्वाचे असेल तर अशा सामासिक शब्दांना आपण कर्मधारय समास असे म्हणू. तसेच दोन्ही पदांमध्ये विशेषण व विशेष्य असा संबंध निर्माण होईल अशा समासांना आपण कर्मधारय समास म्हणू. अर्थात यासाठी आपल्याला विशेषण व विशेष्य माहीत हवे. याचा व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहावा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात व ज्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्या शब्दाला विशेष्य असे म्हणतात, ते नाम असते. कर्मधारय समासाची काही अजून आपण इथे उदाहरणे घेतली आहेत, ती पाहूया. विद्या हेच धन, याचा सामासिक शब्द विद्याधन असा होईल. काव्यरूपी अमृत, याचा काव्यामृत असा सामासिक शब्द तयार होईल. चरण हेच कमल, याचे चरणकमल असा सामासिक शब्द तयार होईल. दुसरा विषय, याचे विषयांतर असा सामासिक शब्द तयार होईल. सर्वामध्ये उत्तम, सर्वोत्तम. भव्य असा सागर, भवसागर असा सामासिक शब्द तयार होईल. तसेच पिवळे असे वस्त्र, या विग्रहाचा पितांबर असा सामासिक शब्द होईल. पुरुषामध्ये उत्तम, पुरुषोत्तम. दुसरा वेश, वेशांतर. दुसरी भाषा, भाषांतर. कमळासारखे डोळे, कमल नयन. तत्पुरुष समासाचा दुसरा समास द्विगु समास. यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असेल. पहिले पद हे विशेषण, दुसरे पद हे नाम असेल. पहिले पद हे संख्या विशेषण असेल व त्या सामासिक शब्दामध्ये समूहाचा बोध होत असेल. अशा सामासिक शब्दांना आपण द्विगु समास म्हणू. जसे 5 वडांचा समूह, पंचवटी. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह, इथे समूहाचा बोध झाला. व तसेच वड किती आहेत तर 5 आहेत, म्हणून इथे विशेषण 5 व वड हे नाम झाले. विशेषण व विशेष याचा संबंध आला व या सामासिक शब्दामध्ये वटी हे दुसरे पद महत्त्वाचे आहे, म्हणून या सर्व गोष्टींमुळे हा द्विगु समास होतो. पुढील पद 4 मासांचा समुदाय, चातुर्मास. 4 मास म्हणजे 4 महिन्यांचा समुदाय, इथे समूहाचा बोध होतो. पहिले पद हे संख्या विशेषण आहे 4. दोन्ही उदाहरणात पहिले पद हे संख्या विशेषण आहे 4 व 5. या सामासिक शब्दामध्ये मास हा शब्द महत्त्वाचा आहे, दुसरे पद महत्त्वाचे आहे. मास हे नाम झाले व मास किती आहेत 4 आहेत, म्हणून 4 हे विशेषण झाले, म्हणून इथे विशेषण व नाम विशेष्य असा संबंध आला आहे, म्हणून हा द्विगु समास झाला. द्विगु समास ओळखणं फार सोपे आहे. पहिले पद हे संख्या विशेषण असणार आहे, जसे 5 व 4 इथेही संख्या आलेली आहे, म्हणून हे संख्या विशेषण झाले. तसेच आपल्याला
समूहाचा बोध होणार आहे या शब्दांमध्ये. असे असल्यास तो द्विगु समास आहे. द्विगु समासाची आणखीन काही उदाहरणे इथे दिलेली आहेत, ती पाहूया. नवरात्रींचा समूह. नवरात्र. पहिले पद हे संख्या विशेषण आहे नव, म्हणून इथे द्विगु समास झाला. पुढील पदे 3 भुवनांचा समूह. त्रिभुवन असा सामासिक शब्द तयार होईल. इथेही 3 हे संख्या विशेषण आले आहे. पुढील पदे सप्त दिवसांचा समूह. सप्त म्हणजे 7. 7 दिवसांच्या समूहाला आपण सप्ताह असे म्हणतो, म्हणून सप्ताह हा सामासिक शब्द तयार झाला. व इथे 7 ही संख्या विशेषण आहे, म्हणून हा द्विगु समास झाला. पुढील पद आहेत 3 दलांचा समूह. 3 हे संख्या विशेषण आले. त्रिदल. त्रिदल असा सामासिक शब्द तयार होईल. पुढील पद आहे तिन्ही लोकांचा समूह. तिन्ही लोक इथे अर्थात पृथ्वी, पाताळ व स्वर्ग असा होतो, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, त्रैलोक्य असा सामासिक शब्द तयार होईल. इथेही पहिले पद हे संख्या विशेषण आले. पुढील पदात 5 आरत्यांचा समूह पंचारती, 4 घड्यांचा समूह चौघडी, 10 दिशांचा समुदाय दशदिशा, 5 धातूंचा समुदाय पंचधातू. इथे सर्व सामासिक शब्दामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण आहे व या सर्व सामासिक शब्दात समूहाचा बोध होतो, म्हणून हे द्विगु समास आहेत. मराठी व्याकरणातील तत्पुरुष समास हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.